आई रस्त्याच्या कडेला उभा राहून नारळ विकत होती आणि तितक्यात आईला न कल्पना देता मुलगा हा तिच्या समोर उभा येऊन राहतो. पुढे पहा, भावुक करणारा क्षण सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे. नेमकं घडलं काय? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. मुलं ही कामानिमित्तानं किंवा नोकरीनिमित्तानं किंवा अभ्यासानिमित्त परदेशात शिक्षणासाठी किंवा कामासाठी जात असतात. त्यातून आपला मुलगा सैनिक असेल तर सीमेवरती गेल्यानंतर तो आपल्याला परत कधी भेटेल याची प्रतीक्षा आई वडील अगदी डोळ्यात तेल टाकून करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून तुम्ही पाहू शकताय, एक महिला रस्त्यावर नारळ विकत आहे. त्यातून एक व्यक्ती तिच्यासमोर मास्क लावून येतो. मास्क काढताच तिला समजलं की तो आपला मुलगाच आहे, आपल्याला चक्क भेटायला आलाय. त्यामुळे ती प्रचंड अशी खुश होते. मायलेकाच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, एक महिला म्हणजेच आई फुटपाथवर नारळ विकते. त्यानंतर दोन ग्राहक तिच्या दुकानात येतात. ते नारळ पाणी पितात. महिला या दोघांना नारळ पाणी देत असताना चेहऱ्यावर मास्क घातलेली सैनिक व्यक्ती त्या महिलेसमोर येते. ती व्यक्ती या महिलेकडे नारळ पाणी मागते. तेव्हा ती महिला नारळ सोलून त्याला देणार इतक्यातच तो सैनिक या महिलेला सलाम करतो आणि हे पाहून महिलेला देखील धक्काच बसतो. मात्र त्याने मास्क काढताच तिच्या डोळ्यात पाणी येतं. महिला आपल्या मुलाला मिठी मारून रडते. तेव्हा तिथे उभे असलेल्यांना कळते की ही महिला सैनिकाची आई आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील भावूक झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. हा व्हिडिओ नेमका कुठला याची मात्र एस एस स्पोर्ट्स हे यूट्यूब चॅनल पुष्टी करत नाही आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे. त्यावर अनेक अशा प्रतिक्रिया देखील नेटकरी व्यक्त करत आहेत. एका जर म्हटलेलं आहे, आई खरोखरच सर्वात मोठी योद्धा आहे. नारळ पाणी विकणाऱ्या महिलेच्या जागी CCTV लावला आहे. फारच भावनिक भेट असं काही जण म्हणत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ स्क्रिप्टेड वाटतो का? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.